बाई काय टाकले बाई ह्या गावातून महापौराची माझी सोय करा बरं का बरं इथं सासरे आहेत सासरा आहेत नंदा आहेत गिरडी आहेत तुम्ही तर तुमच्या सासऱ्याबद्दल बोलायला ना माझी किती सांगायची इथली सासू सासरे चांगले आहेत गावाकडचं माझ्या सासू सासरे बरं का मावशी आपलं माझं होतं जास्त सासरं बरं बरं हां आपलं कुणाला नाही मी म्हणून दुसरी आहे तर बघा त्या दादा सुद्धा कळले म्हणून राहिली नसती तर आता कवर करत आहे माणूस मी तर राहणार करायचं लागायचं आता म्हणून नवराच नव्हे असं म्हणतीस बरं वक्त आहे बरं मग माहेर बी असेल तुला माहिती आहे कसं ती तर माहेर म्हणून कसं हां सांगू का मावशी लय ह्या किती बघा माहेर म्हणल्यावर ऐकू कसं आहे आणि मी नाही सगळे खाते हां आणि माहेरची माया आहे का होती किती बी मोठं साखर असलं पण माहेरची माया आहे का मावशी कुठं सुद्धा नाही लय गोड आहे बरं बरं आता बघ माझी आई हां आई कशी माझी आई कशी आई कशीची आई कशी आई कशीची आई कशी माझ्या आईला समजे पाणी उकाणे रात्रवरचे गाणे मुलाचे गाणे सगळं खाते लई हुशार आहे माझी आई आणि हातात पुस्तक वाचताना कशी झोपू हातात पुस्तक वाचताना कशी झोपू हातात पुस्तक वाचताना कशी झोपू असे माझी आई वा हुशार आहे हां मला सगळे मुलाचे गाणे सुद्धा आज शिकविलेत बरं सगळं लई हुशार आहे आता आई झाली आता कोण रे पोरं आता कोण आई झाल्यावर कोण पप्पा लई पप्पांनी गाडी केला गे मला आणि मेऱ्याच्या घरात नाव पण सदा मला होय होय अगं बाप कसं मला बाप काय म्हणली ग कानात किरसून काटून बसू कानात पेन्सिल काटून दिसत ही लहानपणापासून नुसतं कार्टून बघते तिला कोणी बी कार्टून दिसते आता कार्टून कार्टून आहे अशी माझी पप्पा इथं रात दिवस काम करते कुणासाठी करते आमच्यासाठी करते हो माय अशी माझे पप्पा आता पप्पा झाले आता माझा मी गेली नाही साडी पण माझ्या भावाला रात्री पौर्णिमेला साडी घेऊन म्हणजे देतो भाऊ तिकडं काय का म्हणणार भाऊ तिकडं आमच्याकडे गाणं मावशी माझा भाऊ चांगला आहे बघा नाही लोकांचे भाऊ आता विचारायला लागले बघा माझी मैत्री तर लय गाणं म्हणते नाही भावाला पाठीचा भावराया भाव गणाया आणि भाऊबीच्या नावी लागून माझा भाऊ लई चांगलं हो चांगलं अगं भाऊ माझा भाऊ हातात काठी पोलीस तू ऐक त्या दिवशी त्या पोलिसाच्या गाडीच्या मला असं फोन झालं असं म्हणतात माझा भाऊ पोलीस आहे पोलीस असं होय बर आता भाऊ झाला आता मावशी म्हणून मावशी आता सांगायचं माझ्या काही बी केलं काही बी करू दे मी पहिला फोन करते आखी हो काय आखी आता कोण आली तुला आता कोण बहिणी माझी बहीण आम्ही बहीण कशी माझी बहीण कशी बहीण कशी बहीण कशी बहीण कशी बहीण
बघा आंधळ चित्रपट तुम्ही देव बोला ना मला वेळ आला ना आणि पुढे मुख्य बसले का बैठे बसले ती काय कळलं ना दिसल्या का माझ्या बहिणी मावशी मावशी अय मावशी दिसल्या का नाही कशा आहे का छान आहेत का नाही सुंदर आहेत का नाही अगं सगळं साधू लक्ष्मी लक्ष्मी गो 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 सगळं साधरी लक्ष्मी लक्ष्मी गो 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 सगळं साधरी लक्ष्मी लक्ष्मी गो 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 ऐकलं का होय बघा दादा आहे का दादा चांगलं आहे का हो सासर मग बघता आहे का नाही बघता आहे सासर माझ्या चांगलं आहे का बाई आपली पर्यटन काय ना ते नगर आहे काय 20 वर्ष गेले ते संसाराचे आता मग होय होय बोलू का आता बोलू झाले का 1 2 3 4 5 कर बरं आता मी बोलते शांत बसा थोडंसं आवडत नाहीये का आवडतंय ना छान बरं ह्या बाई म्हणतात नवरा नगर सासर नगर आजकालच्या पोरींचं कसं झाले माहिती का दादा सासर असं आणि माहेर असं पण ताई ह्याच्यामुळं काय असते माहिती का एकत्र कुटुंब पद्धतीचा नाश होत चाललाय विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालल्या आहेत आम्हाला आमच्या सासू सासऱ्यासोबत राहायचं आम्हाला दोघांना फ्लॅट करून राहायचं ह्याच्या पुढची गत लोकसंख्या वाढली म्हणून सरकार म्हणू लागलं हम दो हमारे ह्याच्या पुढचं असं झाले हम दो हमारे एकच नाही तर ते बी आम्ही दोघच राहतो पण ह्याचा परिणाम आपल्या बरोबरच पुढच्या पिढीमध्ये होतोय तर काय होतंय तर ते येणारं जे मूल असतं त्याला आजी कोण आजोबा कोण काका कोण काकू कोण ताई कोण काही कळत नाही एकत्र कुटुंबामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा एकमेकांशी असलेला संबंध प्रेम जिव्हाळा ती नाती होती हे सगळ्या गोष्टी कळतात बाई आणि ह्याचा उलटा परिणाम अजून एक घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढत घटस्फोटाचं प्रचंड प्रमाण वाढत आहे तुम्ही सांगितलं तू वकील आहेस मी वकील आहे बाई कधी तर कोर्टात येऊन बघ अशा फायलीच्या फायली रचलेल्या असतात कोर्टात कशासाठी माहिती का घटस्फोटासाठी लग्न होऊन 4 महिने झालेले नसतात तोपर्यंत नवरा बायको कोर्टात राहू शकत नाही ह्याची विचार किती वर्ष झाले संसार करतायत त्या असंच करतायत का काय 4 महिन्यात जर तुम्ही असं ठरवताय की आम्ही एकमेकांसोबत राहू शकत नाही हे काय म्हणायचं आम्हाला वेळच नव्हता लग्न झाले लेकरं झाले मोठे झाले आता कधी घ्यावं असं काय घ्यायचं नाही बाई एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी घर सोडणं नवरा सोडणं बरं नाही ग हे तो बरं आहे सासरा काय तर म्हणल्या निघाली घर सोडून सासू काय तर म्हणली निघाली घर सोडून नवरा काय तर म्हणला मॅडम निघाल्या घर सोडून असं जमत नाही त्यामुळं तू काय नवरा सोडून बाई खरं आहे की नाही मावशी हा खरं आहे का नाही मावशी खरं आहे का नाही खरं आहे का बाई सासूवाशी सासरा असा नवरा कसा आणि आता समोरच झाले कसं झाले हा आता मावशी आता जरा 2 मिनिटं आता मावशी तुम्ही बोला बरं का तुम्हाला कोणता नवरा वाटला कोणता नवरा वाटला मावशी आता बोलतो त्यांना लई चांगलं वाटायला होतं लई चांगली सासू आता तेच नवरा ना ते हळद लावते कुक्कू लावते मंगळसूत्र घालते आणि मग शुभमंगल तीच असते नवरा अगं तुला कळण्याच्या कधी करायचो ती नवरा मी नाही म्हणले मावशी ऐका आता या समाजाचं प्रबोधन करण्याकरता एकनाथांनी ज्या भारुडाची रचना केली त्या भारुडामध्ये त्यांनी नवरा जो सांगितला सुंदर आहे विकल्पनावराचा सोडला सांगितला विकल्पनावराचा सांगितला ती नाही माहिती ती नाव नाही सांगितलं मी तुला प्रपंचाची गोष्ट नाही केली या समाजाचं प्रबोधन करण्याकरता या समाजाला जागृत करण्याकरता ज्या भारुडाची निर्मिती केली त्या भारुडाचा नवरा
ज्या वेळेला समाजाची दिशाभूल होते, समाज वेगळ्या वळणाला जातो, त्या वेळेला समाज सुधारक, क्रांतिकारी, संत, महंत या समाजाला सुधारण्याचं काम करतात आणि ते अशा माध्यमातून करतात. अशा माध्यमातून लोकांना धर्म सांगावं लागतो. काय सांगावं लागतं? धर्म म्हणजे काय? कुठली तरी जात नाही हो, कुठली तरी जात नाही. तुम्हाला सांगतात आपण जन्माला आल्यानंतर आपलं जे काही कर्तव्य आहे त्याला धर्म म्हणावं. जातीपाती याला धर्म म्हणू नये. जीवन जगत असताना आई सासू आणि माहेर याचा अर्थ काय सांगितला? तुम्हाला सांगतात हा त्या पंढरीच्या पांडुरंगाचं जे पंढरपूर आहे ते माझं माहेर आहे, ते संतांचं माहेर आहे, ते तुमचं आमचं माहेर आहे. प्रपंचात जेव्हा मीठ येतो की नाही तेव्हा त्या पांडुरंगाकडे जावं आणि तिथे शांत बसावं आणि म्हणावं देवा या प्रपंचात घातलंच नाही का आम्हाला, या प्रपंचात घातलं पण एक काम कर, हा प्रपंच करत असताना आम्हाला चांगलं काम करण्याची बुद्धी दे, आम्हाला धर्म आचरण करण्याची बुद्धी दे. तेच काम केली तुला. आपण काय करतो? बस स्टँडला जातो, केळं खातो, चालू तिथं टाकतो का नाही टाकतो? तिथंच टाकतो. आता एवढी मोठी शिवजयंती इथं कचरा झाला ना तर प्रत्येक जणांनी काय केलं पाहिजे? झालेला कचरा एका ठिकाणी केला पाहिजे, त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. आपण मुलाबाळांना जन्माला घालतो पण त्या लेकरांना कुठंतरी संस्कारित करणं फार आवश्यक आहे. आजकाल आपली लेकरं मोबाईल स्क्रोल करण्याच्या नादामध्ये आपल्या घरात मोबाईल आहे परवा मोबाईल आहे का नाही? मोबाईल बघताव का नाही? बघताव का? काय बघताव? डोरेमॉन काय बघताव? बरं जाऊ द्या, छोटा घेऊन डोरेमॉन. पण आता आपण एक गेम ठेवू आहे का? मी जे म्हणाले की नाही त्याच्या पुढचं तुम्ही म्हणायचं आणि जे योग्य म्हणाल त्याला बक्षीस. ओके. मला भरला तुझा वाडवा, मी तुझा उमेदवार, तुझ्या एकमतासाठी माझं काही जगतंय. जरा बघतीस तू माझ्याकडे मला काय पाठवून करेल? एक नंबर पहिला बक्षीस, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं बरं का? पहिल्या मंडळ तुमच्या लेकरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. आता दुसरं गुलाबी साडी आणि सैराट झालं. म्हणायचं का जिंगाट? जिंगाट म्हणायचं? असं चालू हो. आतापर्यंत तुम्हाला हसू नाही आलं. हे कोणाचे लेकरे? कोणाचे लेकरे? पप्पा मम्मी इथंच आहेत ना? इथंच आहेत ना? हे बघा हे पोरांचं पठण करेल. बरं आता आपल्या दोन प्रश्नाची उत्तरं बरोबर आली होती. आता तिसरा प्रश्न. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता हे मी तुमचंच घेते. बाबा पठण करतो बरे. दोन प्रश्नांची उत्तर बरोबर आली पण तिसऱ्याचं मी आता पहिल्यांदा सुरुवातीला नाही होते ते बहिणी आहे म्हणून. हे तो एक संतापायी लाभपायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे असं उरण ऐका. ज्या संतांनी तुमच्या आणि माझ्या करता ज्या संत साहित्याची ज्या विचारांची आपल्याला रुजवण होण्याकरता ज्या साहित्याची निर्मिती केली ते साहित्य आपण लेकरापर्यंत पोहोचवत नाही. आपण त्यांच्यापर्यंत काय सैराटन झिंगाटन हे सगळं पण हे योग्य आहे का याचा विचार केला पाहिजे. या लेकरांकरता काय योग्य आहे खऱ्या अर्थानं आज ज्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्या समितीनं ज्या तरुण युवा सगळ्या लोकांनी केलंय दादा खऱ्या अर्थानं तुमचे या गावासाठी हे फार मोलाची कामगिरी आहे आणि सगळ्यांनी त्याच्याकरता एका जोरदार टाळ्या विघ्नहर्ता
पार्श्वनाथ नाही का, पार्श्वनाथ भगवंत आपलं ग्रामदेवताची शपथ आहे, सगळ्यांनी हात वर घ्यायची. तुमच्या ग्रामदेवताची शपथ आहे, तुम्हाला सगळ्यांनी हात वर घ्यायची. जे जे तुमच्या ग्रामदेवत मानतं तर सगळ्यांनी हात वर घ्यायचे, नाही तर उद्या सकाळी चमत्कार होतो. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचे आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हात खाली घ्यायचे नाही. ज्ञानोबा माऊली तुकाराम सगळ्यांनी छान भजन केलं बरं का. आता पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही येतो की नाही तेव्हा पुढचे सगळे प्रमाण पाठ करून ठेवा बरं का. आता हे लेकरांना बक्षीस दिलं नाही, पुढच्या वेळेस बरं का. बघा पुढच्या वेळेस थोडं भगवद्गीता, थोडं संविधान, थोडं फसायदान याची यांना शिकवण पाहिजे. त्या शिकवण करता तुम्ही आम्ही प्रयत्न केले तर आपली पुढची पिढी खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान जन्माला येईल. आणि त्याच्यानंतर काय भावनाची निर्मिती म्हणून म्हणले एका जनावरी समर साधारे सद्गुरू श्री शरण गेले. आणि आता कळाला का मावशी कोणतं बरं म्हणून मला तर आता नको भावी आवडलं ना सगळ्यांना, आवडलं ना. तुमच्या सासू सासऱ्याबद्दल बोलत नव्हती, कुठला नवरा सांगितलं ते सगळ्यांना स्पष्ट झाले का. जोरदार टाळ्या होऊन जाऊ भावी नको. खरं तर स्त्री शक्ती नारी शक्तीच्या कर्तृत्वाचा इतिहास असणारी आपली संस्कृती आहे. ही भूमी पारतंत्र्यातून मुक्त व्हावी, या भूमीला स्वातंत्र्य मिळावं हे स्वप्न ज्या माऊलीने बघितलं ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि आपल्या आईने बघितलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनाचं जीवन खर्ची घातलं आणि स्वराज्य नावाचं स्वप्न या महाराष्ट्राच्या खांद्यावरती उतरवलं. खरं तर माँसाहेब जिजाऊंचा वारसा पुढे चालवणारी स्त्री शक्ती म्हणजे महाराणी येसूराणी साहेब. महाराणी येसूराणी साहेब या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आहेत. आणि ह्या महाराणी येसूराणी साहेबांनी ज्या वेळेला राज्यकारभार संभाजी महाराज ज्या वेळेला गडावरती नसतात त्यावेळेला संपूर्ण राज्यकारभार पाहणारी माऊली म्हणजे महाराणी येसूराणी साहेब. छत्रपती संभाजी महाराजांनी येसूराणी साहेब यांना एक शिक्के कट्यार दिली होती आणि त्या शिक्के कट्यारावरती असं लिहिलं होतं श्री सखी राज्ञी जयती. आपल्या बायकोला किती सन्मान द्यावा हे 350 पावणे 400 वर्षापूर्वी ज्या राजांनी आपल्याला सांगितलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याच माऊलीनं महाराणी येसूराणी साहेब यांनी राजाराम राजे यांचं मंचकारोहण केलं, त्यांना जिंजीला रवाना केलं आणि स्वतः मात्र मोगलांच्या स्वाधीन झाल्या. छोटा शाहू बाळाला घेऊन मोगलांच्या स्वाधीन होणारी ही माऊली तब्बल 29 वर्ष शत्रूच्या नजरकैदेत होत्या. परंतु त्या शाहू महाराजांचं धर्मांतर होऊ दिलं नाही आणि पुढे जाऊन याच शाहू महाराजांनी अटकेपासून कटकेपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. हाच वारसा पुढे भद्रकाली ताराराणी महाराणी ताराराणी साहेब यांनी दाखवला. स्वतःच्या हातामध्ये तलवार घेतली आणि त्या शत्रूला सळकी पळो करून सोडलं. लोकमाता अहिल्यादेवी होळकर अगदी कमी वयामध्ये आपला पती मृत्युमुखी पडला. या वेळेला ही माऊली खचली नाही, सगळ्या राज्यकारभाराची सूत्र स्वतःच्या हातात घेतली आणि पुण्याईचा जागर मांडला. कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार करणारी माऊली लोकमाता अहिल्यादेवी होळकर. दत्तक पुत्र पाठीशी घेऊन मेरी झाशी नाही दोघी असं इंग्रजांना खडसावून सांगणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई. स्वतःच्या अंगावरती शेणा मातीचे गोळे झेलून या सर्व स्त्री शक्तीला शिक्षणाची दारं खुली करून देणारी माता सावित्री. भीमराव रामजी आंबेडकर ज्यावेळेला परदेशात होते त्यांच्या सुखदुःखात त्यांना सक्षमपणे साथ देणारी माझी माऊली रमाई आणि ह्या सर्व स्त्री शक्तीचा अंश असणारी माझ्या पुढे बसलेली माऊली. सकाळी सगळ्यात लवकर कोण उठतं?
आपली आई, आपली काकू, आपली आजी उठते, आधी स्वतःला तयार करते, नंतर सगळ्या कुटुंबाचा स्वयंपाक करते, सगळ्यांची काळजी घेते आणि ह्याच संबंध स्त्री शक्तीला वंदन करणारे गीत आमच्या पथकाचं शीर्षक गीत आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत. आज आमच्या टीम मध्ये जर बघितलं तर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या मुली आहेत. आता भांडण करताना त्या अपेक्षाने सांगितलं की ती स्वतः ऍडव्होकेट आहे, काही संगीत विशारद आहे, ती स्वतः डॉक्टर आहे, कीर्तनकार काही या ठिकाणी आहे. सो वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या मुली एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मांडावा म्हणून या पथकाची निर्मिती झाली. आणि या पथकाची निर्मिती करणारे शिवशाही संतोष साळुंके यांना असं वाटलं की ज्या कलेला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी राजाश्रय दिला, ती कला या जिजाऊच्या लेखीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहोत. स्त्री शक्तीला वंदन करणारे गीत सादर करीत आहोत आम्ही जिजाऊच्या लेखी. हॅलो 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 चेक चेक इको हॅलो हॅलो चेक हॅलो. या ठिकाणी एक विनंती आहे, इतक्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, कुणी उठून जाणार नाही. अगदी काही तासभर कार्यक्रम झालेला, कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे येतो, कुणीही उठून जायचं नाही. सादर करीत आहोत आम्ही जिजाऊच्या लेखी. आमचं दैवत महाराज राजाची आम्ही जिजाऊच्या आम्ही जिजाऊच्या आम्ही जिजाऊच्या Ciao, ciao.